से यायची. अरे वा. तर सौरभ म्हणाले उगाच घरी गडबड नको, आपण रामाश्रयामध्ये भेटू. तसंही अजून गावातलं घर लावून व्हायचंय ना. आणि घर लावायचं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे, आणि त्यातून व्यायांचं सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं. हो ना. आणि रामाश्रय काय आपलंच आहे ना. बरं अण्णा, ह्या बैठकीची सगळी व्यवस्था तुमच्या देखरेखीखाली व्हायला हवी. हा हो हो, करूयात की. मला काय वाटतं, आपण बैठक गझिबो मध्ये करूयात. बर. गझिबो छान सजवता येईल ना. सांगा कसं सजवू. नाही म्हणजे ते वाढदिवसाला सजवतात ना, तसं नको बाई. आलं लक्षात. आणि नाश्त्याला काय कराल सांगा, म्हणजे तुम्ही सांगाल ते करतो. म्हणजे ते नेहमीच ते पोहे उपीट शिरा ते नको बाई. मला काय वाटतं, तुम्ही ना आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी किंवा तुम्ही ते पालक घालून आप्पे करता ना, तसे बनवा. आणि ते छोटे मसाला डोसा करता ना, छोटे छोटे, ते पण चालतील. दही वडा पण चालेल. आणि गोडाला म्हणाल तर जिलबी, गुलाबजाम किंवा गाजराचा हलवा चालेल. गाजराचा हलवा छान. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. मयेकर साहेब, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. काय इंदू बहिणींनी तुम्हाला पढवून आणले की मी जे म्हणेन त्याला हो म्हणायचं म्हणून. काय अण्णा तुम्ही पण. अहो अण्णा, मी काय बोलणार. या सगळ्या गोष्टी गृह खात्याच्या अखत्यारीत येतात. असं कसं म्हणता. मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण. तुम्ही या सगळ्यात सहभागी व्हायला हवं. अण्णा, मला काय कुठलाही पदार्थ चालेल, पण माझं जर ऐकणार असाल ना तर मोजकेच पदार्थ बनवा. म्हणजे तिखटा मिठाचा एखादा गरम पदार्थ आणि प्रसंग गोड आहे म्हणून एखादा गोड पदार्थ. अहो असं कसं चालेल. 3-4 पदार्थ तरी हवेत की नाही अण्णा. हो. नाही म्हणजे कुणाला काय आवडतं, कुणाला काही आवडत नाही, आपल्याला काय माहित. पण म्हणजे इथं आलेल्या एखाद्याला अण्णांनी बनवलेला कुठलाच पदार्थ जर आवडला नाही तर मग त्याला विचारून अण्णांनी पदार्थ बनवायचा का. हो मग बनवायलाच हवा. अहो व्याही आहेत ते आपले. सगळं कसं नीट झालं पाहिजे बाई. त्यांना बोट ठेवायला जागा राहता कामा नये कुठे. अण्णा मग माझा ऐका, कुठलाच पदार्थ बनवू नका. ते आल्यानंतर त्यांना विचार आणि पदार्थ बनवा. अहो असं कसं चालेल. त्यांच्या नजरेसमोर कसं छान मांडलेलं पाहिजे सगळं. म्हणजे एकीकडे नाश्त्याचे पदार्थ, एकीकडे गोडाचे पदार्थ, मग चहा कॉफी. अण्णा मसाले दूधही करा. हा. आणि आल्या आल्या त्यांना लिंबाचं सरबत देऊयात का आपण, किंवा मग काय बरं देता येईल. पुरे झालं पुरे. अण्णा मी सांगतो ते ऐका, त्यांना विचारूनच पदार्थ बनवा. अहो असं काय करताय. त्यांना काही तात्काळच ठेवायचं का आपण. अण्णा, लग्नाची बोलणी करायला इन मिन 4 माणसं येणार. इंदू तू अशी वागतेस ना की जणू काय उद्या गौरीचा साखरपुडा आहे. सुरुवातीपासूनच ना मला तुझं हे असं अतिरेकी वागणं आवडत नाही. हे बघ, तू जर अशीच वागत राहणार असशील ना, उद्या मी यातला कुठलाही पदार्थ खाणार नाही. अहो खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस. हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट. नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.